नमस्कार मित्र, याचा डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 2 मध्ये आहे. ह्याला पण पहिलं पान दिलं होतं 31 डिसेंबर. आज सरासरी 20 दिवसाचं झालेलं आहे पहिल्या पाण्याला. आता पहिल्या पाण्यानंतर आपण त्याला काय काय दिलं आपण दिलेलं होतं. त्याच्यामध्ये ड्रिप कॅल सोडलेलं होतं. त्याच्यानंतर आज टेक्नो झेड घेतलेला आहे. त्याला आज 2.5 तास पाणी दिलेले. पहिल्या पाण्यानंतर हे तिसरं पाणी आहे. बघा कसं सोनेरी छटेमधून आज हिरव्या छटेकर बऱ्यापैकी चौकी वळलेली आहे. आणखीन एक 2-4 दिवसामध्ये ही चौकी ही पूर्ण हिरवीगार होईल. मग त्याचे ट्रीटमेंट पुढच्या चालू राहतील. त्या हिशोबानं जे शेतकरी बांधव ह्या प्लॉटसोबत आहेत त्यांनी टेक्नोमध्ये कसं आहे तुम्हाला नेहमी सांगतो 67% सल्फर आहे आणि 14% झिंक आहे. सल्फरचं नेहमी कार्य सांगतो, ज्या स्पॉटला पाणी दिलेले त्या स्पॉटमध्ये ऊर्जा निर्माण करणे आणि मुळांचा अपटेक वाढवणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तरी जे शेतकरी बांधव ह्या प्लॉटसोबत आहेत त्यांनी उद्या याला पाणी देणं गरजेचं आहे. पाणी देताना अडीच तास द्या. 2.5 तास पाणीने एकरी 3 किलो टेक्नो झेड सोडा. म्हणजे काय होईल, एक 4 दिवस 4-5 दिवस पुढच्या पाण्यापर्यंत हे सफिशियंट राहील. आता याला उद्या फवारणी आहे. आता 2-3 दिवस 3-4 दिवस मी नाही आहे, तरी पण मी जरी करता प्लॉटवर नसेल तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट लाईव्ह किंवा व्हिडिओच्या माध्यमातून प्लॉट सोबत नसताना काय काय प्रॅक्टिकल चालू आहेत ह्या 4 दिवसात कोणत्या प्लॉटला, म्हणजे तुमची अडचण होणार नाही. म्हणजे मी सरळ म्हणणार बाबा सोलापूरला प्लॉट नंबर 1-2 असं किंवा भगवा आणि ह्या प्लॉटला हे देणं चालू आहे असं सांगेल. त्या हिशोबाने तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा. जी फवारणी असेल ती फवारणी का करायची किंवा काय द्यायचं ते का द्यायचं कसं द्यायचं हे सगळं मी तुम्हाला डिटेल डे टू डे सांगणार आहे. नमस्कार.